इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर जेव्हा आपण जॉबसाठी अप्लाय करतो आणि इंटरव्ह्यूला जातो, त्यावेळेला इंटरव्ह्यूमध्ये पहिलाच प्रश्न विचारला जातो, विच सॉफ्टवेअर एक्झॅक्टली डू यू नो? तर त्यावेळेला प्रत्येक स्टुडंट, प्रत्येक कॅन्डिडेट हा बॅकफुटला जातो. का? कारण इंडस्ट्रीला रिक्वायरमेंट आहे डिग्रीपेक्षा जास्त स्किल सेटची. सो जर तुम्ही 90% जर पाहायला गेलं तर इंजिनियर्स जे आहे ते ह्या कन्फ्युजनमध्ये आहेत की एक्झॅक्टली कोणतं सॉफ्टवेअर शिकलं पाहिजे, एक्झॅक्टली कोणतं स्किल गेन केलं पाहिजे, इंडस्ट्रीला कोणत्या सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट आहे, इंडस्ट्री एक्झॅक्टली काय रिक्वायर्ड करते, एक्झॅक्टली आमच्याकडनं काय अपेक्षित आहे जेणेकरून मला चांगल्या प्रकारचा जॉब मिळेल. हे बऱ्याच क्वेश्चन्सनी स्टुडंट जे आहेत ते खूप सारे कन्फ्युजनमध्ये आहेत आणि याचं उत्तर जे आहे ते क्लिअरिटीने कोणी सांगतच नाही आहे. जर इंडस्ट्रीमध्ये पाहायला गेलं तर इंडस्ट्री जे आहे ते ऑटोमेटेड होतीये, डिजिटलाइज्ड होतीये आणि प्रत्येक वर्क जे आहे ते प्रोजेक्ट बेस आपण ऑटोमेटेड करतोय. सो ह्या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही IT इंजिनियर असाल, सिव्हिल इंजिनियर असाल किंवा मेकॅनिकल इंजिनियर असाल, प्रत्येकासाठी हे एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे तुमच्या स्किल्स, म्हणजेच तुमची व्हॅल्यू. जर सपोज तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण फ्रंट फूटवरती येऊन जर एक्झॅक्टली तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल आणि तुम्हाला इंजिनिअरिंग केल्यानंतर प्रोजेक्ट बेस आणि हाय सॅलरी पॅकेज जर मिळवायचं असेल तर तुमच्याकडे स्किल सेट असणं इम्पॉर्टंट आहे. बट खूप सारे स्टुडंट्सला स्किल्स काय आहेत हेच माहिती नाही आहे. तर त्या स्किल सेट जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील, आणि अशी काही बरेच स्टुडंट आहेत, कारण मी बरेच काउन्सिलिंग घेते, त्यामध्ये स्टुडंट्स ह्याच कन्फ्युजनसोबत माझ्याकडे येतात. सो ह्या कन्फ्युजनला दूर करण्यासाठी मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सो तुम्ही पण हे कन्फ्युजनमध्ये असाल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेसेज ड्रॉप करा. मी तुमच्या कन्फ्युजनला जे आहे ते आन्सर करेल आणि तुमचे कन्फ्युजन दूर करून एक प्रॉपरली तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करेल. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.